धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत साहित्य वाटप शिबिर उत्साहात पार पडले। रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ सोनगीर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। या शिबिरात आधी नोंदणी व तपासणी झालेल्या 75 गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले। यामध्ये कुबड्या, कृत्रिम हात, जयपूर फूट म्हणजेच कृत्रिम पाय आणि कॅलिपर्सचा समावेश होता। रविवार दिनांक 17 मे रोजी ग्रामपंचायत परिसरातील जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या कार्यालयात हे शिबिर पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर जगदीश गिंदोडिया उपस्थित होते। यावेळी सरपंच लखन ठेलारी, डी.व्ही. पाटील, पत्रकार एल.व्ही. चौधरी, प्रमोद धनगर आणि पी.के. शिरसाट यांचीही उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष तथा रुग्णमित्र दिलीप माळी यांच्या प्रास्ताविकाने झाली। यावेळी त्यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। नंदलाल माळी, रमेश माळी, देविदास धोबी, विठ्ठल चित्ते, जयेंद्र मोरे, जे.एम. पाटील यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला। सूत्रसंचालन सागर पटेल यांनी केले। तर या शिबिरामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नवजीवनाचा आधार मिळाला। सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे।